शिव हरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। मित्रांनो नमस्कार, मी नितीन गुरव तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉग मध्ये स्वागत करतो। मंडळी, मी आज आलोय आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी प्रथम ज्योतिर्लिंग असलेल्या सोमनाथ या ठिकाणी। मंडळी, गुजरात मधील प्रभास पाटण वेरावळ या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर वसलेलं असं हे आपलं शिवलिंग आहे आणि या शिवलिंगाच्या दर्शनासाठी आज मी इथं आलोय। मंडळी, सोमनाथ म्हणजे काय? सोम म्हणजे चंद्र, तर चंद्राचा तो नाथ असा तो सोमनाथ। म्हणजे ही जागा अशी यासाठी महत्वाची आहे कारण ज्यावेळी चंद्राला प्रजापती दक्षाचा शाप मिळाला त्यावेळी शिवशंकरांच्या आशीर्वादाने चंद्र हा शापमुक्त झाला होता। ती अशीच ही जागा, तेच हे तीर्थक्षेत्र जे सोमनाथ म्हणून प्रसिद्ध झालं आणि आज आपण या सोमनाथच्या दर्शनासाठी निघालोय। मंडळी, आता आपण प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत। आता आपल्याला आपल्याजवळ असणारा मोबाईल किंवा इलेक्ट्रिक गॅजेट्स किंवा स्मार्ट वॉच किंवा इतर पर्स वगैरे जे काय सामान आहे ते समोर दिसणाऱ्या लॉकर्समध्ये आपल्याला ठेवावं लागणार आहे, कारण की आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नसल्या कारणाने आपल्याला हे सामान आज जमा करावं लागणार आहे। मी आता हे सर्व आत तिथे जमा करतो आहे आणि त्यानंतर मी दर्शन घेऊन येणार आहे आणि त्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ सुरू करूया। मंडळी, आता मी आतून शिवलिंगाचं दर्शन घेऊन आलोय आणि खूप प्रसन्न असं वातावरण आतमध्ये आहे आणि मारू गुर्जरा या बांधकाम शैलीमध्ये, पुरातन बांधकाम शैलीमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार पुनर्बांधणी झालेले आहे। मंडळी, आपण मागे एक पुतळा पाहतोय, तिथे एक पुतळा आपण पाहू शकतो झूम करून, जो आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा। मंडळी, तो पुतळा तिथे लावण्याचं कारण असं आहे की 1951 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि त्या कारणामुळे त्यांचा पुतळा आज तिथे लावण्यात आलेला आहे। ते मंदिर परकीय आक्रमणकारांनी तोडलं, परंतु त्याच वेळी इथल्या हिंदू राजांनी त्याची पुनर्निर्मिती सुद्धा केली होती। मित्रांनो, सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं असतं। मित्रांनो, अशा पवित्र ठिकाणी येताना आपल्याला आपल्या ड्रेसिंगवर विशेष लक्ष द्यायला हवं, कारण शॉर्ट्स वगैरे इथे अलाउड नाही आहे। आपण पाहतोय ते सोमनाथ मंदिर आहे। चंद्रदेवाने ज्या मंदिराची स्थापना केली, ज्या ठिकाणी चंद्राला शापमुक्त झाला चंद्र, हे स्थान आहे जे प्रथम ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जातं। आपण मागे हे सोमनाथ मंदिर पाहतोय, जे गुर्जर शैलीमध्ये बांधकाम त्याचं आहे आणि समोर जो आपण तो बघतोय तो बाणस्तंभ आहे। या बाणस्तंभाचं महत्व असं आहे की त्या बाणाचं टोक ज्या दिशेला समुद्राकडे आहे तोपर्यंत दक्षिण ध्रुव लागतो आणि तोपर्यंत दक्षिण ध्रुवापर्यंत जाईपर्यंत कुठेही जमिनीचा भाग लागत नाही। आता त्याची रचना कधी पुराण काळात केली गेली होती, पण आजही सॅटेलाइटच्या जमान्यामध्ये ते अगदी ऍक्युरेट आहे की विचार करा की त्या काळात कशी टेक्नॉलॉजी होती असेल की तो बाणस्तंभ जो उभा आहे त्याची बाणाची दिशा आहे ती आजही समुद्राकडे पुढे जर पाहिलं तर दक्षिण ध्रुवापर्यंत कुठेही तुम्हाला जमीन मिळणार नाही, अशी मान्यता पुराणामध्ये आहे आणि आधुनिक युगामध्ये सुद्धा ते मान्य केलेलं आहे की त्या बाणाची दिशा अजूनही सरळ आहे। भक्तांसाठी मोफत भोजन व्यवस्था या ठिकाणी आहे। परम शिवभक्त मानवतेच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारी वीरांगना लोकमाता पूज्य अहिल्यादेवी होळकर यांची उद्या पुण्यतिथी आहे, तर मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो।
मंडळी, ज्यावेळी परकीय आक्रमणकारांनी सोमनाथ मंदिर पाडलं त्याच वेळी अहिल्यादेवी होळकर यांनी हे दुसरं शिवमंदिर इथं उभं केलेलं होतं. अहिल्याबाई होळकर ज्यावेळी इंदोरच्या शासक होत्या त्यावेळी त्यांनी 1783 साली या मंदिराची स्थापना केली होती, जे आपण आता मागे पाहतोय. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचा जो गर्भगृह आहे तो आतमध्ये जमिनीत आहे. आता त्याचं कारण असं आहे की जे परकीय आक्रमणकार होते त्यांच्या नजरेत हे मंदिर पडू नये आणि म्हणून त्याचा जो गर्भगृह आहे तो आतमध्ये जमिनीत आहे. म्हणजे आपण मागे पाहू शकतो, आपण मराठ्यांचा इतिहास आणि पराक्रमाची साक्ष देत आजही हे मंदिर इथे उभं आहे आणि खूप अभिमानाची अशी प्रत्येक मराठी माणसासाठी गोष्ट आहे. मित्रांनो, या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला मुंबईवरून सोमनाथ रेल्वे स्टेशनपर्यंत ट्रेन्स अवेलेबल आहेत. तिथून 1 किलोमीटरच्या अंतरावर सोमनाथ मंदिर आहे. मंडळी, आता आपण आलोय 52 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असलेलं हे मंदिर आहे. या ठिकाणी सती देवीचा उदराचा भाग म्हणजे पोटाचा भाग पडला होता असं म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी एक शक्तिपीठ उत्पन्न झालं. की हीच जागा आहे. प्रभास पाटण या तालुक्यामध्ये असलेली ही जागा आहे. खूप पवित्र असं हे तीर्थक्षेत्र आहे आणि आज आपण त्या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी इथं आलोय. या ठिकाणी असं बोललं जातं की इथे साक्षात भैरव या मंदिराच्या रक्षणासाठी आहे असंही म्हटलं जातं. शक्तिपीठाला चंद्रभागा शक्तिपीठ असंही म्हटलं जातं. मंडळी, आता आपण उभे आहोत सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमाजवळ. हिरण, कपिला आणि सरस्वती या नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम प्रभास पाटण या ठिकाणी होतो. पुराण कथेनुसार या त्रिवेणी संगमाला खूप महत्व आहे. म्हणजे ज्यावेळी चंद्राला प्रजापती दक्षाचा शाप मिळाला तो असा की चंद्राने प्रजापती दक्षाच्या 27 कन्यांशी लग्न केलं होतं, परंतु संसार मात्र त्याने एकीशीच केला होता. आता या रागाने प्रजापती दक्षाने चंद्राला असा शाप दिला की तुझी जी चमक आहे ती प्रत्येक दिवशी थोडी थोडी कमी होत जाईल. आता या शापामुळे ग्रस्त झालेल्या चंद्राने शंकरांची याच ठिकाणी आराधना केली आणि शंकरांनी प्रसन्न होऊन चंद्र हा शापमुक्त झाला होता आणि त्याने त्याच वेळी याच सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं होतं आणि जे सोमनाथ मंदिर आहे त्याची चंद्रानेच निर्मिती केली होती. तर मंडळी, असं धार्मिक महत्व असलेलं हे तीर्थक्षेत्र आहे प्रभास पाटण मध्ये, जे सोमनाथ मंदिराच्या बाजूलाच आहे आणि आज आपण तिथे भेट देण्यासाठी आलो आहोत. बाणगंगा एक अतिप्राचीन असं शिवलिंग जे समुद्रात स्थापित आहे. साक्षात समुद्र या शिवलिंगाचा जलाभिषेक करताना आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणाहून आपण सोमनाथचं मंदिर सुद्धा पाहू शकतो. पांडव ज्यावेळी वनवासात होते त्यावेळी त्यांनी या सूर्य मंदिराची निर्मिती केली असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे हिंगलाज मातेच्या मंदिराची निर्मिती सुद्धा पांडवांनीच केली होती आणि त्यावेळी त्यांनी तिथे कुंडाची निर्मिती केली होती ज्यामध्ये ते स्नान करत असल्याचं म्हटलं जातं.
मंडळी, सोमनाथवरून भालका तीर्थक्षेत्राकडे जाताना आपल्याला समोरच जे दिसतंय ते वेरावळ बंदर आहे। भारतातील सर्वात मोठी मासेमारी या बंदरातूनच केली जाते। मंडळी, आता आपण सोमनाथ मंदिरापासून 4 किलोमीटर असलेल्या श्रीकृष्णाच्या जीवनाशी निगडीत असलेल्या अशा एका तीर्थक्षेत्राजवळ आलो आहे। तुम्हाला दाखवण्याचा हेतू असा आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या जीवनाशी आधारित असं एक मंदिर आहे। म्हणजे याची पौराणिक कथा अशी आहे की ज्यावेळी महाभारताचं शेवटचं युद्ध झालं आणि 100 कौरवांचा वध झाला, त्यावेळी गांधारीने श्रीकृष्णांना याचा जबाबदार धरून असा शाप दिला की ज्याप्रमाणे तू माझा कुळाचा नाश केलाय त्याचप्रमाणे तुझ्या यदुवंशाचा म्हणजे यादव कुळाचा नाश होईल। आणि त्याचप्रमाणे महाभारताच्या युद्धाच्या 36 वर्षांनंतर यादवांची आपापसात मारामारी झाली किंवा वाद झाला आणि त्याच्यात यादव संपले। आणि त्याच नंतर एक दिवस श्रीकृष्ण या भालका या तीर्थक्षेत्राजवळच या प्रभास पाटणमध्ये भालका एक गाव येतं, त्याच ठिकाणी एका जंगलामध्ये श्रीकृष्ण एका झाडाखाली बसले होते आणि श्रीकृष्णांच्या पायाला म्हणजे पायाच्या अंगठ्याला एका शिकाराचा बाण लागतो। त्या बाण लागल्यामुळे श्रीकृष्णाचा तिथे अंत होतो आणि श्रीकृष्ण मनुष्य देह सोडून परत वैकुंठात निघून जातात। याचा तिचा अवतार संपतो। मंडळी, आपण मागीचे पाहतोय ते श्रीकृष्णांचं आता आठवणीचं एक मंदिर आहे। याच ठिकाणी श्रीकृष्णांच्या मनुष्य रूपाचा अंत झाला होता आणि असं मानलं जाते की ज्यावेळी श्रीकृष्णांचा इथं शेवट झाला त्यावेळी द्वापरयुग संपून कलियुगाची सुरुवात ही तिथेच झाली होती। मंडळी, आज आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी प्रथम ज्योतिर्लिंग असलेल्या सोमनाथ या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं। त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकर यांचं आपण मंदिर पाहिलं। त्यानंतर आपण पाहिलं प्रभास पाटण या ठिकाणी जे त्रिवेणी संगम आहे सरस्वती नदीचा तो पाहिला। त्यानंतर चंद्रभागा मंदिर पाहिलं जे 52 शक्तिपीठांपैकी एक असलेलं ते पाहिलं। त्यानंतर आता आपण भालका तीर्थक्षेत्र पाहिलं। मंडळी, तीर्थक्षेत्र म्हणजे काय तर प्रत्येक धर्मानुसार एक ठरवून दिलेली एक पवित्र जागा म्हणजे तीर्थक्षेत्र, की ज्यामध्ये एखाद्या माणसाला तारून नेण्याची ताकद असते, मुक्ती देण्याची आणि पुण्य मिळवून देण्याची ताकद असते, ती जागा म्हणजे तीर्थक्षेत्र। तर अशा तीर्थक्षेत्री जाण्याचं कारण असं असतं की आपण आपले पुण्य मिळवावं, आपल्या चुकून जे आपल्याकडून काही पापं झालेली असतात ती पापं नष्ट व्हावीत आणि म्हणूनच आपण अशा तीर्थक्षेत्रांना भेट देत असतो। आणि अशी भेट देण्याचं कारण म्हणजे अशी भेट दिल्यानंतर त्यातून आपल्याला एक आध्यात्मिक अनुभूती मिळत असते आणि म्हणून आपण अशा तीर्थक्षेत्रांना भेट देत असतो। मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सहित नवीन माहितीमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय सोमनाथ।